आणि सर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेत असतात. म्हणजे ट्रेनिंग तरुण मुलांचे असू दे, लहान मुलांचे किंवा कपलचे असे बरेचसे ट्रेनिंग ते घेतात. बरंच मोठं काम आहे सरांचं आणि आपल्याला आज मार्गदर्शक म्हणून सर लाभलेले आपल्या सर्वांचं खूप भाग्य आहे. मागच्या जे आपले लेक्चर झाले त्यामध्ये आपण 5 प्रतिज्ञाचं विश्लेषण सरांकडनं करून घेतलेलं आहे. आज त्याच्या पुढच्या आपण पूर्ण 22 प्रतिज्ञांचं विश्लेषण आपण बघणार आहोत. सर याच्यानंतर पुढच्या प्रतिज्ञांचं आपल्याला विश्लेषण देणार आहेत. तर मला सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत लेक्चर चालू आहे सरांचं तोपर्यंत कोणी काही बोलायचं नाही. प्रश्न असतील वही पेन घेऊन बसा. प्रश्न असतील तर त्याच वेळी लिहून ठेवा. जेव्हा सरांचं संपतंय, सर म्हणतायत की आता आपण इथे थांबूया, त्यावेळी तुम्ही तुमचे प्रश्न किंवा फीडबॅक देण्यासाठी मी प्रत्येकाला सांगेनच त्यांनी हँडराईज करायचं. विशेषतः आंबेडकर स्टडीजचे जे स्टुडंट आहेत त्यांना हँडराईज करून ठेवायचं आहे फीडबॅक देण्यासाठी. म्हणजे मला तसं त्यांना आमंत्रण देता येईल की आता तुम्ही फीडबॅक द्या. चालेल सर? धन्यवाद सर. करा सर सुरू. तर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आणि आज योगायोग असा आहे की आज माघ पौर्णिमा पण आहे आणि आपला वर्ग आणि पौर्णिमा एकाच दिवशी येणं हा पण एक छान योग आलेला आहे. त्यासाठी पण मी आंबेडकर स्टडी च्या सर्व विद्यार्थी आणि संचालिका सगळ्या मदत करणाऱ्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की आजच्या दिवशी पण मला बोलण्याची संधी मिळाली. आपण माघ पौर्णिमेविषयी ज्या 4 महत्त्वाच्या घटना घडल्या त्या पण शेवटी जर वेळ भेटला तर आपण ऐकणार आहोत. परंतु आज जो काही आपला विषय तो आहे 6वी ते 10वी जी प्रतिज्ञा आहे त्या आपण आज बघणार आहोत. आपण थोडा रिकॅप करणार आहोत. पहिली आपण प्रतिज्ञा बघितली, प्रस्तावना बघितली पहिल्या वर्गात. दुसऱ्या वर्गात आपण 2री ते 5वी प्रतिज्ञा बघितली आणि आता आपण बघणार आहोत 6वी, 7वी, 8वी आणि 9वी आणि 10वी प्रतिज्ञा. तर या प्रतिज्ञा ज्या काय पहिल्या ज्या प्रतिज्ञा आहे देवाला नाकारण्याच्या संदर्भात बाबासाहेबांनी दिलेल्या आहे आणि दुसऱ्या जे काय ही प्रथा बनवणारे जे पुरोहित मंडळ आहे त्यांची जी काही पद्धती आहे तिला नाकारण्यासंदर्भात किंवा त्यांनी जी प्रथा आणि आपल्यावर गुलामीच्या गोष्टी लादल्या आहे त्या टाळण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला प्रतिज्ञा दिलेल्या आहे. तर आता आपण जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया प्रतिज्ञेला. आणि जी 6वी प्रतिज्ञा आहे ती अशी आहे की मी श्राद्धपक्ष करणार नाही आणि मी पिंडदान करणार नाही, असा एक प्रतिज्ञा आहे 6वी. तर ही जी काही प्रतिज्ञा आहे याच्यावरून आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याचं श्राद्ध केलं जातं, पिंडदान केलं जातं. तर जी काही ब्राह्मणी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं की आपल्या मेलेल्या आई वडिलांना मेल्यानंतर त्यांचा जो काही आत्मा आहे त्याला शांती सुख मिळावं म्हणजे समजा वस्त्रदान दिलं जातं, कारण मेल्यानंतर त्याला वस्त्र मिळावीत. सोनं दिलं जातं, छत्री दिली जाते, त्याला सावली मिळावी, त्याच्या आत्म्याला कुठं सावली मिळावी. पादत्राणे दिले जातं म्हणजे चप्पल दिले जातं, अन्न दिलं जातं, गोदान द्यायची पद्धत होती, शय्या म्हणजे गादी पण दिली जायची. म्हणजे अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या वस्तू आहे हे कोणाला द्यायचं आपण, तर आपण ब्राह्मणांना दान द्यायचं. ब्राह्मणांना ते दान द्यायचं आणि मग ते दान दिल्यानंतर जो मेलेला आपला आई वडील आहे त्यांना ते जे काही सुख मिळेल, म्हणजे जर आज आपण गादी दिली तर त्यांना तिथं आराम करायला गादी मिळेल, आपण त्यांना वस्त्र दिले तर त्यांना तिकडे ज्यांचा जो काय आत्मा आहे त्यांना ते वस्त्र मिळतील. तर अशा प्रकारे एक ह्या कन्सेप्टमधून मेलेल्या आई वडिलांना मोक्ष मिळावा यासाठी हे दान करायचं असतं, अशी एक प्रथा हिंदू धर्मामध्ये होते. आणि बाबासाहेब म्हणतात की हे जे काही गोष्टी आहे या पुरोहितांनी निर्माण केलेल्या आहे आणि त्या निर्माण का झालेल्या आहे, कारण हिंदू धर्मामध्ये आत्मा जर आपण मानला तर मग या आत्मा मानण्याच्या नंतर या गोष्टी पण सुरू होतात. मग तो आत्मा स्वर्गात गेला पाहिजे किंवा नरकात गेला पाहिजे जातो, त्याच्यासाठी सद्गती किंवा दुर्गती मिळते
यासाठी मग ह्या गोष्टी सगळ्या ब्राह्मणांकडून रचल्या जातात. आम्ही ओरिसाला गेलो होतो. तिथं तर जेव्हा आम्ही त्या पुरीच्या मंदिरामध्ये गेलो तर बघायला, तर तिथं आम्हाला असं दिसलं, तर ते ब्राह्मण लोक बोलून बोलून सगळ्या पर्यटकांना सांगत होते की तुम्ही आम्हाला तुमच्या मेलेल्या आईवडिलांसाठी आम्ही 101 वेळा दुधाचा अभिषेक करू, म्हणजे ते दूध तिथं मिळेल, आत्म्यांना मिळेल त्यांच्या. आणि त्यासाठी तुम्ही 500 पासून ते 1,01,001 इतक्यापर्यंत फी अशी होती तिथं, त्यांनी लिहिलेली रेट होता त्याचा. आणि अक्षरशः ते बोलून बोलून लोकांना ते करण्यासाठी बाध्य करत होते. तर ही प्रथा आज पण चालवली आहे. आणि आपण जर बघितलं, आपण 56ला जरी बौद्ध झालो आहोत, आज जरी आपण बघतो की 100% अजून बौद्ध आपण झालो नाही. आपल्यातले अनेक लोक श्राद्ध करत असतात. तुम्ही नाशिकला सगळे जे काही लोक राहणार आहे त्या सगळ्यांना माहीत आहे की गंगेवर नेहमीच हा कार्यक्रम चालू असतो, नाही का. तिथं पिंडदान केलं जातं, केस कापले जातात आणि जेवण वगैरे दिलं जातं, दक्षिणा वगैरे दिली जाते एखाद्या ब्राह्मणाला, आणि याला पिंडदान म्हणतात. तर याच्याबद्दल बाबासाहेब असं काय म्हणतात की नाकारायचं काय. तर बाबासाहेबांचे जे काही गुरु आहे कबीर, त्यांची एक कथा आपण ऐकणार आहोत. त्यानंतर ह्या प्रथेवर बाबासाहेबांच्या आधी बृहस्पती नावाचे एक संत होऊन गेले, चारवाक नावाचे एक संत होऊन गेले. आणि बाबासाहेबांचे जे काही 2 गुरु होते त्याच्यापैकी एक ज्योतिबा फुले आणि कबीर यांनी पण या गोष्टीवर खूप साऱ्या गोष्टी बोललेल्या आहे. तर कबीरांचं तर एक दोहाच आहे की मरे बाप को दूध और भाता, जिंदा बाप को मारे लाता, नाही का. म्हणजे जेव्हा आई वडील जिवंत असतात तेव्हा त्यांना तुम्ही प्रताडना करता, त्यांना खायला देत नाही, प्यायला देत नाही, प्रसंगी काही लोक मारहाण पण करतात. किंवा तुम्ही, माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो की माझा एक गुप्ता नावाचा एक मित्र आहे, त्याला एकदा मी भेटायला गेलो होतो मागच्याच आठवड्यात. तर त्याची 3 मजली बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगच्या खाली सुरुवातीलाच पायरीजवळच त्यांच्या आजोबांना त्यांनी एका खाटेवर ठेवलेलं आणि त्यांना एक बेल दिलेली होती आणि तिथं एक पाण्याचं भांडं, ग्लास ठेवलेला होता. तर ते जेव्हा मी पाहिलं, तर मी जेव्हा जाणार त्याच वेळेला ती बेल वाजत होते आणि एकदम सुरकुत्या पडलेला तो जो काय म्हातारा होता, त्याच्या डोळ्यामध्ये ती करुणा अशी दिसत होती, म्हणजे दया दिसत होती मला एकदम. आणि तो त्या पाण्यासाठी देखील त्या बेलवर अवलंबून होता. तो बेल जेव्हा वाजेल व त्याची सून किंवा काय ते बाहेर येतील, त्यांना केव्हा तरी पाणी देतील. तर ते दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं, कारण मी असं ऐकलं होतं का त्याच माणसाने मालेगावमध्ये तो आला, त्याने खूप कष्ट केले, पूर्ण परिवार सांभाळला, मोठा व्यापारी झाला तो. आणि नंतर जेव्हा त्याच्या मुलांच्या हातात हे सगळं गेलं आणि याचं वय जेव्हा 90पेक्षा जास्त झालं, तर याचे हे असे हाल होते. आणि मग मी विचार करत होतो, हाच तो सुरुवातीचा पुरुष होता ज्याने हा कोड पुढं नेला, पण आज त्याचे असे हाल आहे. तर संत कबीर हेच म्हणतात की ज्या वेळेला आपले आईवडील जिवंत असतात त्यावेळेला आपण त्यांची निगा नीट राखत नाही, त्यांच्याशी बोलत नाही, त्यांना अन्न देत नाही, औषध देत नाही, त्यांना उपयोगाची वस्तूच मानत नाही आपण. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की म्हातारे लोक जेव्हा होतात ते आपल्या उपयोगाचे जेव्हा राहत नाही, तर त्यावेळेला आपण त्यांच्याशी अमानुष सारखं वागत असतो. आणि असे आईवडील जेव्हा मूर्त पावतात, मग तेव्हा सगळे नातेवाईक येतात, मग त्या ठिकाणी श्राद्ध केलं जातं, मग त्यांच्यासाठी मग ब्राह्मणांना दान दिलं जातं, वस्त्र दिलं जातं. मग संत कबीर हेच म्हणतात की मरे बाप को दूध और भाता, मेल्यानंतर त्याला दूध भात देऊन काय उपयोग, ते त्याच्यापर्यंत पोचणार आहे का. तर संत कबीरांची एक छोटीशी जी कथा आहे ती पण खूप सुंदर आहे. त्याआधी जे काही बृहस्पती नावाचे संत होऊन गेले, त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. ते असं म्हणतात की जर का ब्राह्मण मंडळी आपल्या पूर्वजांना काही मिळावं म्हणून आत्ता पूजा करत असतील आणि त्या गोष्टी त्यांना मिळत असतील, तर मग हे जेव्हा ब्राह्मण लोक प्रवासात जातात तर तेव्हा शिदोरी का घेऊन जातात, असा प्रश्न त्यांनी त्यावेळेच्या जे काही संत आहे त्यांनी विचारलेला आहे. आणि असाच प्रश्न ज्योतिबा फुलेंनी पण विचारलेला आहे. ज्योतिबा फुले तर असं म्हणतात की जर ब्राह्मण लोक आपल्या शूद्रांच्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून त्यांच्या पायाचं तीर्थ प्यायला लावतात
आणि मग त्यांना मोक्ष मिळतो. तर ब्राह्मणांचे जेव्हा आईवडील वारतात तर ते तेव्हा कोणाच्या पायाचे ते तीर्थ पितात आणि मग त्यांच्या पितरांचं काय होतं, ते काय हवेतच लटकता का, असा सरळ प्रश्न त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेला महात्मा फुलेंनी विचारला. तर ही जी काही गोष्ट आहे ती खूप सुंदरपणे कबीरांच्या लहानपणाच्या गोष्टीशी आपण जोडू शकतो. असं म्हणतात की कबीर गंगेच्या किनारी राहत होते आणि लहान असताना त्यांचा जो काही एक गुरु होता त्याने मेलेल्या पितरांना पूजा करण्यासाठी कबीराला दूध आणायला लावलं. तर त्याच्याकडे एक मातीचं भांडं दिलं आणि कबीराला सांगितलं की जा आणि दूध घेऊन ये, कारण यांच्या मेलेल्या आईवडिलांना आपल्याला पूजा करायची, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावं म्हणून. तर कबीर गेला आणि खूप वेळ झाला, कबीर आलाच नाही परत. तर मग त्या गुरुजीला काळजी वाटली. मग त्याने आणखी दुसऱ्या शिष्यांना सांगितलं की जा पाहुणे, हा कबीर कुठं गेला, कुठं थांबला तो. आणि मग ते गेले तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं. तर कबीर काय करत होता, छोटा जो कबीर होता तो एक गाय मेलेली होती, रस्त्यात पडलेली होती, तर तो तिथं बसून त्या मेलेल्या गाईचं दूध काढत होता. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखादा प्राणी मेलेला प्राणी काही दूध देत नाही, नाही का, ते दूध आटून जातं, रक्त आटून जातं त्याचं. तर ते त्याला हसायला लागले, बोलायला, अरे तुला दूध आणायला पाठवलं, तू काय करतोय. तो म्हणतो मी दूधच आणतोय ना, मी ह्या गाईचं दूध घेतोय. मग ते बोलतं का, अरे ही गाय जी आहे ती मरण पावलेली आहे, ती कशी काय दूध देईल. तर तो म्हणे नाही मी ह्या गाईचं दूध घेऊनच येईल, तुम्ही गुरुजीला सांगा, थोडी वाट बघा. तर ही खबर ते शिष्य गुरुजीकडे जातात, त्यांना सांगता. मग ते गुरुजी पण त्याला येतात समजवायला आणि ते म्हणतात, कबीर हे तू काय करतोय, ही गाय मेलेली आहे, ही काय तुला दूध देणार नाही. आणि मग कबीर म्हणतो, मग ही मेलेली गाय जर दूध देत नाही, मग ते मेलेले जे काय आई वडील आहे त्या माणसाचे, ते हे दूध कसं काय पितील. आणि हा खूप मोठा शिकवण त्या गुरुला मिळाली आणि ही शिकवण पूर्ण समाजाला कबीर द्यायचा प्रयत्न करतात. आणि तेच म्हणतात की जिवंत लोकांना तुम्ही खाऊ घाला, मेल्यानंतर काय आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून बुद्धांचा पण जर आपण अभ्यास केला, बुद्धांची शिकवण पाहिली, तर बुद्धांनी पण अनात्माची शिकवण दिलेली आहे. म्हणून ते म्हणतात की आत्मा नावाचा अशी काही वस्तू नाही. बुद्धांनी पण अनेक ब्राह्मणांना आत्माविषयी खूप गोष्टी विचारलेल्या आहेत. त्यांनी विचारलं का तो मेल्यानंतर किती काळ राहतो, त्याचा आकार कसा असतो आणि त्याचं काय होतं, तो किती काळ देहाच्या बाहेर राहतो. नंतर अशा अनेक प्रश्नांचे उत्तर खूप भ्रामक काल्पनिक मिळाल्यामुळं बुद्ध म्हणतात की ह्या गोष्टीमुळं पुरोहित्य तयार होतं आणि म्हणून ही गोष्ट आपण नाकारली पाहिजे. त्याच्याऐवजी बुद्धांनी आपल्याला नामरूपाचा सिद्धांत दिलेला आहे. तर बुद्ध असं म्हणतात की पृथ्वी, जल, वायू, अग्नी हे जे 4 गोष्टी आहे, ह्या एकत्र आल्यामुळं विज्ञानाची निर्मिती होती. त्याला त्यांनी चित्त म्हटलेलं आहे. आणि मग मनुष्य जो काय आहे तो बोलू चालू शकतो. तर ज्या अनात्माच्या ऐवजी बुद्धांनी नामरूपाचा सिद्धांत दिला. आणि म्हणून बाबासाहेब पण तेच सांगतात की तुम्ही जे काही आत्मा आहे त्याला जर तुम्ही मांडलं, आत्ताच आपण मागच्या प्रतिज्ञा सगळ्या पाहिल्या, आत्मा, देव आणि जगाची उत्पत्ती याच्यावर खूप साऱ्या भ्रामक गोष्टी आहे. आणि बुद्ध पण आपल्याला तेच सांगतात की जर तुम्हाला मनुष्य म्हणून जगायचं आहे तर मनुष्याची जी मुख्य समस्या आहे दुःख आणि दुःख मिटवण्याचा मार्ग, हेच मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून त्यांनी कुठल्याही या काल्पनिक गोष्टीला थारा दिला नाही. आणि म्हणून आपण देखील आत्मा आणि त्याच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टी, श्राद्ध वगैरे, या आपण करायला नाही पाहिजे असं बाबासाहेब आपल्याला सुचवत आहे. आणि केव्हा कोणाला सुचवत आहे, त्या लोकांना ज्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार आता ते करत आहे, त्यांना ते सांगत आहे तुम्हाला जर बौद्ध व्हायचं असेल तर या खूळचट कल्पना तुम्हाला त्यागल्या पाहिजे. पण मग बौद्धांमध्ये काय असतं, बौद्धांमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण पुण्यानुमोदन असं त्याला म्हणतो. पुण्य अनुमोदन म्हणजे काय, एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याने जे काही पुण्य केलेलं आहे, त्याने जे आपल्याला प्रेम, जिव्हाळा, आपल्या जीवन समृद्धीसाठी ज्या गोष्टी आपल्याला केल्या आहे त्याचं आपण स्मरण करायचं, आठवण करायची. आणि त्या पुण्यानुमोदनमध्ये आपण ते 10 मिनटं बोलायलाही लावतो, नाही का, तुमच्या आठवणी सांगायला लावतो.
तर आपल्या बौद्धांमध्ये पण हा समारंभ असतो. एखादा मृत व्यक्ती गेल्यानंतर 7व्या दिवशी, 10व्या दिवशी, 14व्या दिवशी. आता हे दिवस जे आहे ते काय असे फिक्स नसतात बौद्धांमध्ये, कारण हे तुमचे जे काही नातेवाईक आहे त्यांना यायला किती लांब आहे याच्यावर ते ठरलेलं असतं, किंवा कधी कधी त्याच्या आर्थिक स्थितीवर पण असतं. कारण ज्या घरामध्ये एखादा कर्ता माणूस जर गेलेला असतो तर त्यावेळेला इतरांना जे काही आर्थिक नियोजन आहे ते कसं करावं यासाठी कधी कधी त्यांच्याकडे पैसा नसतो, आणि म्हणून ते ठरवतात मग 10 दिवसात पैशाची व्यवस्था करण्यासाठी कदाचित ते 10 दिवस घेतात. तर हे जे काही पुण्यानुमोदन आहे बौद्धांमध्ये पण होतं, तिथं पण पूजा वगैरे घेतली जाते, आणि तिथं पण पुण्यानुमोदन, पण तिथली पूजा ही त्यांच्या मेलेल्या आत्म्याला शांतीसाठी, मोक्षासाठी अजिबात नसते. तर आपण मग हेच बघणार आहोत, बौद्ध धम्म मरणाकडे खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. तर त्याच्यासाठी आपण 4 गोष्टी बघून पुढची प्रतिज्ञा घेणार आहोत. तर मरण हे जे काय आहे, मृत्यू हे सत्य आहे, आणि याच्याकडे बघताना 4 गोष्टींचं आपण स्मरण केलं पाहिजे. तर आपण काय केलं पाहिजे, तर जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेला आपण स्वतःशी म्हटलं पाहिजे की मीही मरणार आहे, या गोष्टीचं आपण स्मरण केलं पाहिजे. कारण हा जो काही मी असतो तोच सगळ्या दुःखाचं, मोहाचं, तृष्णेचं कारण असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण मृत्यू बघतो, आपला कोणीतरी आपलं सोडून जातं, त्यावेळेला स्मरण करायचं आहे की मलाही केव्हा नाही केव्हा, कारण कोणत्या ना कोणत्या रूपात मृत्यू येणार आहे, आणि म्हणून मी हे जे जमावणं आहे, हे जे मी पण आहे, हे आपण सोडलं पाहिजे. त्यानंतर दुसरं जे काही स्मरण आहे ते आपसातली जी काही भांडणं आहे ती आपण मिटवली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण मृत्यू बघू त्यावेळेला आपण स्मरण करायचं की काय काय धरून ठेवलं आपण, याने माझा अपमान केला, त्याने मला असं बोललं, त्याने मला सून असं बोलली, सासू असं बोलले, शेजारचे असे बोलले. हे सगळ्या गोष्टी आपण अशा खूप धरून ठेवल्यामुळं आपल्या आत खूप साचलेलं असतं, आणि त्याच्यानुसार आपण वागत असतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मृत्यू बघा त्यावेळेला तुमच्या आपसात जे भांडणं असतील ते तात्काळ मिटवायचे. क्षमा करा किंवा क्षमा मागून घ्या, आणि बोलत राहा. कारण तुम्हाला माहितीच नाही की आज तुम्ही त्याच्याशी भांडला आणि रुसवा करून तोंड दुसरीकडे फिरवलं तर तो किंवा तुम्ही हे जग केव्हा सोडून जायला आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून तुमचे जे काही आपसातले भांडणं आहे, जेव्हा जेव्हा मृत्यू तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्ही ते मिटवले पाहिजे. त्यानंतर तिसरं जे काय स्मरण आहे ते तुम्ही तुमचा जो देह आहे, म्हणजे शरीर आहे, तो सत्कारणी लावला पाहिजे, नाही का. तर आपला जो काही देह आहे तो आपण सत्कारणी कसा लावला पाहिजे, तर तुम्ही ज्या पण ठिकाणी असाल, म्हणजे तुम्ही मुलगी असाल, सून असाल, बहीण असाल, सासू असाल, आई असाल, जे काही नातं तुमच्या आजूबाजूला तुम्ही जग तयार केलेलं आहे त्या सगळ्यांमध्ये तुम्ही बेस्ट कसे होणार, सर्वात एक नंबर कसे होणार, असं तुमचं वागणं असलं पाहिजे. म्हणजे तुमची मैत्रीण पण म्हटली पाहिजे की माझी सर्वात बेस्ट मैत्रीण ही आहे. तुमचे मुलं म्हटले पाहिजे की माझी सर्वात बेस्ट आई असली तर अशी असावी, असं तुमचं वागणं. सर्वात बेस्ट सासू कशी असावी, तर हिच्यासारखी असायला पाहिजे. सर्वात बेस्ट आई, सर्वात बेस्ट पत्नी, असा जर का तुम्ही दृष्टिकोन ठेवला, देहाचा सत्कारणी लावला, म्हणजे काय, त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, अर्थातच त्यासाठी तुम्हाला दान, क्षमा, मदत आणि हसत राहावं लागेल. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही दान जेव्हा कराल तेव्हा लोक तुम्हाला लक्षात ठेवतील, जास्तीत जास्त क्षमा कराल तेव्हा तुम्हाला लोक लक्षात ठेवतील, जास्तीत जास्त मदत कराल आणि तुम्ही हे सगळं हसत मुखाने कराल तेव्हा तुम्हाला तुमचा देह सत्कारी लागेल. अर्थातच काया वाचा मनाने जेव्हा तुम्ही शुद्ध आचरण कराल त्यावेळेला तुमचा देह सत्कारणी लागेल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मृत्यू बघाल, हे तिसरं स्मरण तुम्ही करायचं आहे. आणि चौथं जे काय स्मरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण मृत्यूकडे जेव्हा जेव्हा बघाल त्यावेळेला आपण स्वावलंबी झालं पाहिजे, म्हणजे स्वतःचे काम स्वतः करायला पाहिजे. असं का म्हणतो आहे मी, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, एखादा माणूस जेव्हा जातो, पुरुष जेव्हा वारतो, तेव्हा त्या पत्नीला व्यवहारच माहीत नसतं, बँकेचं अकाउंट माहीत नसतं, काहीच माहीत नसतं. ती त्याच्यावर इतकी डिपेंड असते की अनेक गोष्टी तिच्या पायाखालची जमीनच गेलेली असते. तो माणूस गेला, सगळं गेलं, कारण त्यांनी कधीच बघितलं नसतं की बँकेचं अकाउंट कसं असतं, यांना पगार किती होता, हे कोणाकोणाला काय द्यायचं आहे, कर्ज काय होतं. त्यामुळं आणि हे जसं महिलांचं आहे तसं पुरुषांचं पण आहे. पुरुष पण काय करतात, पुरुषांना जर का विचारलं, म्हणजे महिला जर कुठं गावी गेली तर गावी गेल्यानंतर काय होतं, काय बनवायचं हे त्याला माहीत नसतं.
त्याला साखर कुठं ठेवली माहीत नाही, चहापत्ती कुठं ठेवली माहीत नाही, चहा बनवता येत नाही, नाश्ता बनवता येत नाही, जेवण बनवता येत नाही. तो पूर्णपणे महिलांवर डिपेंड असतो. म्हणून महिला पुरुषांवर अवलंबून असल्यामुळं काय होतं, जेव्हा त्यांच्यापैकी एखादा जीवन सोडून जातो त्यावेळेला त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि काय करायचं त्यांना सुचत नाही. काही वेळेला त्यांचं 50व्या वर्षी एखाद्या माणसाला कळतं की मला स्वयंपाक आला असं तर बरं झालं असतं. 50व्या वर्षी एखाद्या महिलेला वाटतं की मी तर काहीच शिकलेलं नाही, मला तर काहीच माहीत नाही. तर हे जे का अवलंबित्व आहे, जेव्हा तुम्ही मृत्यू बघाल, आणि म्हणून स्वावलंबी व्हा असं जे संत आपल्याला सांगत असतात नाही का. आणि हे पण संत कबीरांचा एक दोहा मला आठवला, ते काय म्हणतात, कल करो से आज करो सो अभी, नाही का, की पल का भरोसा नाही का, पल में प्रलय आएगा भोरे करेगा कब, नाही का. संत कबीराचा हा दोहा काय म्हणतो तुम्हाला तेच सांगतो, की बाबांनो तुम्हाला जे काय शिकायचं आहे, जे काय करायचं आहे, हे सगळं तुम्ही आत्ताच करा, उद्याची वाटच बघू नका, कारण मृत्यू केव्हा येईल हे कुणालाच सांगता येत नाही. आणि म्हणूनच ही जी काय प्रतिज्ञा आहे ही बघताना मृत्यूकडे एक सकारात्मक दृष्टीकडून बौद्ध धम्म बघतो, पण मृत्यूकडं हिंदू धर्म जो काय आहे तो एकदम नकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. आणि आत्मा, भूत, प्रेत, अनेक साऱ्या गोष्टी याच्यामध्ये, नरक आणि स्वर्ग या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात, या सगळ्या भ्रामक कल्पना. आणि एक प्रकारे पुरोहिताला त्याचा पोटा पाण्यासाठी अशा अनेक खुलचट कल्पना याच्यामुळं निर्माण होत्या. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात ही जी काही पुरोहितशाही आहे, जिच्याने तुम्हाला इतकं नाडलेलं आहे, यासाठी तुम्हाला बाबासाहेब म्हणतात की तुम्ही शेतकऱ्यांचा आसूड हे जर का बघितलं, म्हणजे वाचलं शेतकऱ्यांना, तुम्ही लिहून घ्या तुम्ही सगळ्या आंबेडकर स्टडीच्या, महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांना आसूड याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जन्मापासून मेल्याच्या, म्हणजे जन्माच्या पासून पण नाही, एखादी महिला ऋतुमती होते त्यालासुद्धा काही गोष्टी केल्या जातात. तिचं लग्न, त्याच्यानंतर ती गर्भवती, त्याचे संस्कार, त्यानंतर मुलाचं नाव ठेवणं, एवढंच नाही तर तो मेल्यानंतर 10वं वर्ष श्राद्ध, अशा पुण्यस्मरण, म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टींमध्ये या बहुजन समाजाला, या ब्राह्मणी व्यवस्थेने असं काही अडकवून करून गुलाम ठेवलेले आहे की याच्यातून तुम्हाला बाहेर यायला संधीच नाही. आणि महात्मा फुले तर हेच म्हणतात की तुम्हाला ह्या लोकांनी नाडला हा शब्द वापरले त्यांनी. आणि म्हणून आपण या जन्म, मृत्यूनंतरच्या काही गोष्टी या सगळ्या नाकारण्यासाठी बाबासाहेबांनी एक सोपा उपाय देऊन दिला. ही प्रतिज्ञा तुम्ही पाळली तर तुमचं जे काय नाडलेलं पण आहे एका प्रतिज्ञेनेच बाजूला होतं. आणि ती प्रतिज्ञा हीच आहे की मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही. याऐवजी तुम्ही दान करा ना. तुम्हाला जर वाटतं आहे की आपले आईवडील कोणी आपल्याला जे सोडून गेले त्याचं स्मरणार्थ काही करायचं आहे तर तुम्ही झाडे लावू शकता, बौद्धविहारांना दान देऊ शकता, शाळेला दान देऊ शकता, तुम्ही विहारांना दान देऊ शकता, तुम्ही जे संत महात्मा किंवा प्रवचनकार आहे, प्रबोधनकार आहे त्यांच्या चळवळीला मदत करू शकता. आणि मानवतेच्या कल्याणासाठी ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी तुम्ही मदत करू शकता. तर हे जे काही प्रतिज्ञा आहे ही आपल्याला विज्ञानवादी बनवते. आणि म्हणून बाबासाहेबांचा हा जो काही प्रतिज्ञा आहे ती आपण मनापासून पाळायची आहे आणि म्हणायचं आहे की मी श्राद्ध पक्ष आणि पिंडदान करणार नाही. यानंतर जी काही पुढची प्रतिज्ञा आहे, मी बौद्ध धम्माच्या विसंगत आचरण करणार नाही. तर ही पण खूप महत्त्वाची प्रतिज्ञा आहे. जसं आपण या प्रतिज्ञेच्या पुढे जातो आहे तसं आपण मागच्या गोष्टी सोडून पुढे जातो आहे. तर जसं एखाद्या चित्रकार एका कलरमध्ये बुडवलेला ब्रश दुसऱ्यांदा जर वापरायचा असेल दुसरा कलर तर तो धुवून घेतो, तोच तसाच बुडवलेला जर वापरला तर तो प्रॉपर कलर होत नाही. तसंच बौद्ध धम्मामध्ये येण्याआधी आपला जो काही ब्रश आहे, म्हणजे आपलं जे काही मन आहे ते निर्मळ करण्यासाठी, ते पाण्यात स्वच्छ करण्यासाठी या प्रतिज्ञा आहे. तरच आपण बुद्ध धम्माचं छान चित्र काढू शकतो. तर जी काही पुढची प्रतिज्ञा आहे ती तुम्हाला धम्मपालन गाथेच्या पहिल्या 4 ओळीमध्येच, ती जर धम्मपालन गाथा समजून घेतली, धम्मपालन गाथा असे धम्मपालन गाथामध्ये आपण हेच म्हणतो की अकुशल कर्म न करणे, नतावता धम्मदरो यावता बहुभासती. आपण जे काही पालीमध्ये म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की मी अकुशल कर्म करणार नाही, म्हणजे पाप करणार नाही, पुण्य करेल, पुण्य सतत करत राहील आणि मनाची शुद्धी सतत करत राहील. पाप करणार नाही, पुण्य करेल,
मनाची शुद्धी सतत करत राहील. जो खूप बोलतो तो धम्मधर नाही, तर जो थोडं ऐकून त्याच्यानुसार आचरण करतो तोच खरा धम्मधर आहे. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की मी धम्माची हेळसाळ करणार नाही. धम्माची पण हेळसाळ होते. ती कशी होते? जेव्हा एखादा व्यक्ती बौद्ध होतो परंतु बौद्ध धम्म समजून घेत नाही, उलट त्याच्या विरुद्ध आचरण करतो, तर तेव्हा ते हेळसाळ त्या धम्माची होत असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा काही गाथा आपल्याला समोर दिलेल्या आहे त्याच्यात धम्मपालन गाथाच्या ह्या गाथा खूप महत्त्वाच्या आहे. तर काय करायचं आहे? बुद्ध धम्म जो काय आहे तो समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आचरण करायचं आहे. त्याची हेळसाळ करायची नाही आहे, नाही का? तर हेळसाळ आपण कशी करतो मग? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळं अज्ञानाने होतं, याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहेच की जे काही बाबासाहेबांचे अनुयायी आहे ते सगळेच काय हेतू पुरस्कार करत नाही, त्यांना अज्ञान असतं. बऱ्याच महिलांना बुद्ध धम्म माहीत नसतो, पुरुषांना माहीत नसतो. मग ते काय काय करतात? अज्ञानावश नवस करतात. बौद्ध धम्माच्या विसंगत आचरण बघा. नवस करतात, श्राद्ध पक्ष करतात, गडावर जातात, देवी, गड, पीर. आमच्या मालेगावचे जे काही लोक आहे त्यांनी तर स्वतःच्या जातीचा एक देव बनवला आहे. तुम्हाला म्हसोबा नावाचं नाव ऐकलं असेल, म्हसोबा, नाही का? आमच्याकडं जैतोबा नाव आहे. तर जैतोबा नावाचा असं म्हणतात की तो महारच होता, महार जातीतला होता आणि म्हणून त्याला देव बनवलं. तिथं मोठं मंदिर बनवलं, तिथं कोंबडे बकरीचा बळी दिला जातो. आणि अशा प्रकारे हे जे काही बौद्ध लोक आहे आमच्याकडचे, मग ते विशिष्ट एक परिवार आहे तो तिथं जात असतो. त्या बॉडीवर आपलेच लोक आहे. त्यांना जेव्हा आम्ही म्हणतो की तुम्ही हिंसा करणं हे बौद्ध धम्मामध्ये नाही, तर तेव्हा ते काय म्हणतात की अरे आपण कुठं ब्राह्मणांच्या हातानं करून घेतो आहे, हे तर आपल्याच जातीचा देव होता. अशा प्रकारे धम्माची हेळसाळ सरळ सरळ ते करत असतात. बौद्ध धम्माच्या विसंगत ते वागत असतात. ते नवस करतात, गडदेवीला जातात. पीर, आमच्याकडं दावल मलिक नावाचा एक पीर आहे, त्याच्याकडं पण बरेच लोक याच्यासाठीच जातात. कुंडलिनी बघता काही लोक सत्यनारायण पण करतात, काही लोक भविष्य पाहतात. आणि सर्वात जी काही चुकीची गोष्ट ती बौद्ध लोक करतात, तर हुंडा घेणं आणि देणं. ज्याप्रमाणे एखादा सरकारी माणूस लाच घेतो किंवा आपण लाच एखाद्याला देतो, हे जसं निषेध आहे, तसं हुंडा पण आपण बघायला पाहिजे. की आपण जर बौद्ध झालेलो आहोत तर आपण आपल्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी जे काय हुंडा देतो, कारण काहीतरी लोक हुंडा मागतात. आता एवढा नोकरीवाला मुलगा आहे, मग तुमच्या मुलीला सुखात ठेवाल, तुमच्या मुलीचं आयुष्य वाढणार आहे, मग त्यासाठी तुम्ही काय करा? मग सगळा खर्च तुम्हीच करा. मग तुम्ही त्याला सोनं द्या, नाणं द्या, गाडी द्या, बंगला द्या. आमच्याकडं तर आत्ताच एक लग्न झालं, त्याच्यामध्ये त्या माणसाने आपल्या मुलीच्या म्हणजे आपल्या जावईला फ्लॅटमध्ये अर्धे पैसे दिले. मुंबईसारख्या शहरामध्ये जिथं 30 लाखापेक्षा जास्त, 50 लाखापासून पुढे 1 BHK मिळतो, अशा ठिकाणी आपल्या मुलीच्या म्हणजे आपल्या जावईला त्यांनी 50% रक्कम दिली. तर हुंडा घेणं, कोणाचा तरी आवाज येतोय, कृपया म्यूट करा. तर आपण बघतोय की बौद्ध धम्माच्या विसंगत आचरण काय काय आपण बघितलं पाहिजे. आपण नुसतं ज्याला काय म्हणतात चोरी, व्यभिचार, नशा तर हे आहेच विरुद्ध पंचशिलाचे आचरण, पण आपण जेव्हा लाच देतो, जेव्हा हुंडा घेतो, हुंडा देतो, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हे बौद्ध धम्माच्या विसंगत आचरण आहे. आणि म्हणून आता अर्थात हे सगळं जर अज्ञानाने होत असेल तर त्याला आपण समज देऊन ते दुरुस्त करू शकतो. पण जर हे माहीत असून जर तुम्ही करत असाल तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की हे तुम्ही हेतुपुरस्कर करत आहात. म्हणून आपण ही जी काही प्रतिज्ञा आहे, मी बौद्ध धम्माच्या विसंगत कुठलंही आचरण करणार नाही, तर हे सगळं मी आत्ता सांगितलं ते करणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे. जर ते बौद्ध स्वतःला म्हणत असतील की काय हे आहे बौद्ध धम्माच्या सुसंगत आचरण आहे का? सुसंगत आचरण काय आहे मग? तर सुसंगत आचरण हे तुम्ही पंचशिलाचं आचरण केलं पाहिजे. अर्थात पुढच्या प्रतिज्ञांमध्ये पंचशिलाचं आपण घेणारच आहोत. आपण 11वी 12वी जी प्रतिज्ञा आहे त्याच्यामध्ये अष्टांग मार्ग, 12वीमध्ये 10 पारमिता आणि 13 ते 17 ज्या प्रतिज्ञा आहे त्याच्यामध्ये पंचशिलाचं आचरणाबाबत बद्धांनी प्रतिज्ञा दिली आहे. तर ही जी काय 7वी प्रतिज्ञा आहे ती आपण अशा पद्धतीने बघितलं पाहिजे. जर तुम्ही बौद्ध असाल तर बौद्ध म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे.
याच्याविषयी ठाम भूमिका घेतली पाहिजे. कारण महिलांचा खूप महत्त्वाचा रोल असतो. महिलांनी जर ठरवलं तर ते जग बदलू शकतात. महिलांनी ठरवलं तर बौद्ध धम्म आणखी वेगाने वाढू शकतो. कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे, बाबासाहेबांना माता रमाई आत्ताच त्यांची जयंती गेली. खूपच कमी वेळ बाबासाहेबांना तर 65च वर्ष मिळाले, पण रमाईंना त्याच्यापेक्षा अर्धे म्हणजे त्या 37 वर्षच जगल्या. परंतु खूप संघर्षमय त्यांचं जीवन राहिलं. आणि त्या माता रमाईंनी बाबासाहेबांना एक मागणी केली होती, सगळ्यांनाच माहिती होते. ते म्हणाले की मला पंढरपूरला जायचं आहे, माझी इच्छा आहे. आणि बाबासाहेबांनी ती त्यांची इच्छा पूर्ण केली नाही, सगळ्यांना माहीत आहे. बाबासाहेब म्हटले की मी एक नवीन पंढरपुरी बसवतो आहे. अर्थात तर ते नागपूरला दीक्षाभूमीचीच गोष्ट करत होते. आणि मी तुला तिथं नेईल. तुम्ही कल्पना करा, बाबासाहेबांनी ही रमाईंची इच्छा जर का पूर्ण केली असती रमाईंच्या हट्टापायी, तर काय झालं असतं. तुम्हाला सगळ्याच माहिती आहे आपला समाज किती भावनिक आहे. त्या सगळ्यांनी आपल्या बायकोंना लग्न झाल्यावर लगेच पंढरपूरला घेऊन गेले असते आणि म्हटले असते की बाबासाहेबांनी पण रमाईला नेले. तर ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी एक एक गोष्ट बघितली. बाबासाहेबांना माहीत होतं मी जे काही कृती करणार त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्यांवर होणार आहे. आणि म्हणून बोधिसत्व बाबासाहेबांना ही गोष्ट नक्कीच चांगली माहीत होती. म्हणून रमाईंची इच्छा देखील त्यांनी पूर्ण केली नाही. त्यांची त्या रमाईंना नंतर त्यांनी समजावून सांगितलं की ते काय करणार होते. अर्थातच ते बौद्ध धम्म स्वीकारणार होते, रमाईंना त्यांनी सांगितलं होतं. आणि मग रमाईंना याची चांगली जाणीव झाली होती. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की जर बाबासाहेब आपल्या लाडक्या पत्नीला जर शेवटची इच्छा ते पूर्ण यासाठी करत नाही, कारण त्यांना ही जाणीव होती की यांचे अन्वयी किती भावनिक आहे, तर म्हणून आपण पण ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. मग बौद्ध धम्माच्या विसंगत जे काय आचरण आहे ते आपण टाळले पाहिजे. त्यानंतर 8वी प्रतिज्ञा आहे, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाकडून करून घेणार नाही. आपण सगळ्या या 22 प्रतिज्ञा बघितल्या आणि त्याच्यामध्ये जर का मूळ बघितलं तर ब्राह्मणाने आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी रचल्या आणि त्याचं सगळे शोषण जे काय आपल्या केलेलं आहे. आणि मनुष्याची जी काही गरिमा आहे मनुष्य म्हणून जगण्याची, ती त्यांनी अगदी संपवूनच टाकलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जर या गोष्टींना तुम्हाला टाळायचं असेल तर ब्राह्मणाकडून कुठलीच गोष्ट करून तुम्ही घेऊ नका. अर्थात बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये अनेक ब्राह्मण होते. बाबासाहेबांनी जो काय मनुस्मृतीचं दहन आहे ते ब्राह्मणाच्या हातानंच करून घेतलं होतं. आणि बाबासाहेबांच्या चळवळीला मदत करणारे अनेक ब्राह्मण होते, आहेत, होतील. परंतु तरी देखील बाबासाहेब म्हणतात की तुम्ही हिंदू धर्माच्या जे क्रियाकर्म आहे ब्राह्मणाच्या हातून करून घेऊ नका. त्याचं काय कारण आहे? कारण एक प्रसंग बुद्धांचा त्यांनी सांगितलेला आहे. बुद्धांच्या समोर एक द्रोण नावाचा ब्राह्मण आला होता आणि त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाने बुद्धांना सांगितलं की मी असं ऐकलं आहे तथागता की आपण ब्राह्मणांना सन्मान देत नाही, त्यांना उठून नमस्कार करत नाही, त्यांचा सत्कार आणि सन्मान न करतात, उलट त्यांनाच तुम्ही तुमचा सत्कार करायला लावता. हे खरं आहे का? बुद्धांनी प्रतिप्रश्न केला द्रोणाला. ते म्हणाले की तू कुठल्या ब्राह्मणाबद्दल बोलत आहे? मग त्यांनी 5 प्रकारच्या ब्राह्मणांचं नावं सांगितलं. एक होतं ब्रह्मसदृश्य, देवसदृश्य ब्राह्मण, बंधनयुक्त ब्राह्मण, बंधनभंजक ब्राह्मण की जातीभ्रष्ट ब्राह्मण. तू कुठल्या ब्राह्मणाविषयी बोलतो आहे? जेव्हा द्रोणने हे सगळ्या जाती ऐकल्या तेव्हा द्रोण म्हणाला की मी हे तर याच्या आधी कधीच ऐकलेलं नव्हत्या, तर कृपया तथागत मला सांगा की हे कुठल्या प्रकारचे ब्राह्मण आहे. आणि मग बुद्धांनी त्यांना त्या 5 ब्राह्मणांचे प्रकार सांगितले. आणि ते ऐकल्यानंतर द्रोण जो होता त्याचा तो काय अहंकार आहे तो कमी झाला आणि त्याने बुद्धांना नतमस्तक होऊन बुद्धांचाच तो शरण गेला. तर तसंच आपण बघतोय की रामदास स्वामी नावाचे एक स्वामी महाराष्ट्रात होऊन गेलेले आहे. आणि यांनी तर लिहून ठेवलं. ते म्हणतात की किती ब्राह्मण असला भ्रष्ट तरी तो त्रिनी लोकी श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की एखाद्या गोष्ट आपल्याला जर का घरात एखादं पवित्र काम करायचं असेल, पूजा करायची असेल, आपण एखाद्या चारित्र्यवान माणसाला बोलवतो नाही का. तर बाबासाहेब तेच म्हणतात की
ब्राह्मणाच्या हातून का करून घ्यायचं नाही, कारण यांचा पाया मुळी खोट्यावर आधारित आहे. आणि जे लोक खोट्यावर आधारित गोष्टी घेऊन पुढे जात आहे, तर त्यांच्याकडून काय गोष्टी का करून घ्यायच्या. आणि म्हणूनच बाबासाहेब आपल्याला सांगतात की कोणतंही कर्मक्रम 8व्या ज्या प्रतिज्ञेमध्ये सांगतात, मी ब्राह्मणाकडून करून घेणार नाही. आणि जर तुम्हाला बाबासाहेबांचे जे काही गुरु आहे महात्मा ज्योतिबा फुले, त्यांनी त्यांचा शेतकऱ्यांचा आसूड, मी तर म्हणतो प्रत्येक महिलेने वाचला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये ब्राह्मणांनी कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला नाडलं आहे ते आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. आज आपण बघतो की भविष्य बघणे, नाही का, प्रेमामध्ये जर विफल झाला तर करणी करणे, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे. आता तर तुम्ही एक आणखी गोष्ट याच्यापूर्वी काही लोकांनी ऐकलंच नव्हतं, काल सर्प नागबळी नावाच्या अशा काहीतरी पूजा आलेली, तर ती पण आता केली जाते. त्याबद्दल पण आपण बघितलं तर त्या आत्ताच्या गोष्टी आहे. म्हणजे बहुजनांना मूर्ख समजून मनाला येईल तशा कथा रचून, पाहिजे तसा पूजाचा घाट रचून या लोकांना नाडण्याचंच काम आत्तापर्यंत बहुजनांचं ब्राह्मणांनी केलेलं आहे. तर आपण पुढची प्रतिज्ञा बघणार आहोत, जी 9वी प्रतिज्ञा. त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी सर्व मनुष्य प्राणी समान आहेत असे मी मानतो. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, समानतेसाठीच बाबासाहेबांचा हा लढा होता. बाबासाहेब जेव्हा लहानपणीच्या गोष्टी सांगतात की त्यांचे केस पण त्यांच्या आत्या कापून देत असत, आणि ते जेव्हा विचारत लहान बाल भिवा की आत्या माझे केस न्हावी का कापत नाही, तर आत्या सांगायचे की कारण आपण शूद्र आहोत. तेव्हा लहान बालमनामध्ये त्यांच्या मनामध्ये असमानतेचं जे काही प्रश्न होता तो निर्माण झाला होता. आणि आपण बघतोय की समाजरचना कशी आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काम करायचे, त्याच्यावरून त्यांचा एक गट तयार झाला, आणि नंतर त्याचे 4 वर्ण तयार झाले, आणि त्यांनी लिखाणबद्ध करून ही चातुर्वर्ण्याची व्यवस्था केली. आणि याच्यामध्ये मग त्यांनी समाजाचा एक आदर्श नमुना आहे असं त्यांनी बिंबवलं. त्यावेळेला बुद्धांनी पण असाच प्रश्न यवन नावाच्या एका व्यक्तीला केला होता. कंबोज नावाचा एक प्रदेश होता, यवन नावाचा, तिथं कंबोज नावाचा एक प्रदेश होता. बुद्ध असं म्हणतात की त्यांनी ब्राह्मणांना प्रश्न विचारला होता की तुम्ही कंबोजमध्ये 2च प्रकार आहेत, समाजाचे 2च व्यवस्था आहे, एक स्वामी आणि एक दास, हे ऐकलं आहे का? मग तो यवन म्हणाला की हो ऐकलं आहे. आणि बुद्ध म्हणाले की त्यामध्ये स्वामी हा दास होऊ शकतो किंवा दास हा पण स्वामी होऊ शकतो, असे स्थितांतर होत राहतात, असं तुम्ही ऐकलं आहे का? मग तो म्हणाला हो मी ऐकलेलं आहे. मग बुद्धांनी प्रश्न विचारला, तर तुमची जी काही चातुर्वर्ण व्यवस्था तुम्ही म्हणता की आदर्श आहे, ह्यामध्ये एखादा शूद्र ब्राह्मण होऊ शकतो का? ब्राह्मण क्षत्रिय होऊ शकतो का? क्षत्रिय शूद्र होऊ शकतो का? असे स्थितांतर होता का? तर ते म्हटले की नाही, असे स्थितांतर होत नाही. एकदा शूद्र असला तर तो त्याचे पिढ्यानपिढ्या शूद्रच राहतात, तो काय ब्राह्मण होऊ शकत नाही. आणि मग बुद्ध म्हणतात की मग ही व्यवस्था तुमची सगळ्या देशामध्ये नाही आहे, ही व्यवस्था आदलाबदल करत नाही, तर ही आदर्श कशी काय होऊ शकते? आणि या प्रश्नाचं उत्तर बुद्धांना त्यांच्या काळात कुणीही दिलेलं नाही आहे. आणि म्हणून जर आपण बघतो, बाबासाहेब तेच म्हणतात की जर का तुम्हाला बौद्ध धर्मामध्ये यायचं असेल तर तुम्ही या गोष्टीनुसार टाळल्याच नाही पाहिजे, तर प्रत्येक मनुष्य प्राणी समान आहे असा भाव मनामध्ये ठेवला पाहिजे. मनुष्य प्राणी म्हणजे स्त्री आणि पुरुष पण त्याच्यामध्ये येतात. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळे पुरुष प्रधानमधून वाढलेले लोक आहोत. आत्ताच जर का मी बोलता बोलता माझी पत्नी जर काही ओरडत असेल, का आवाज करत असेल, मी लगेच ओरडेल, कारण मी पुरुष आहे, आणि मी तिला गप करेल. काय करेल मी? कारण समानता लगेच मी काही मिनटात विसरून जाईल, कारण माझ्यावर संस्कार झालेले आहे पुरुष प्रधान संस्कृतीचे. आणि आपण बघतोय की आपण महिलांना तर पायाची चप्पल असं म्हटलेलं आहे मनुस्मृतीमध्ये. महिलांबद्दल इतके अभद्र शब्द त्याच्यामध्ये वापरलेले आहे. अशी व्यवस्था करून ठेवली आहे की महिलांना त्याच्यापेक्षा जास्त वाईट अवस्थेमध्ये विचार करण्याची प्रवृत्ती आपल्या पुरुषांमध्ये टाकलेली आहे. पण बाबासाहेबांचे जेव्हा तुम्ही अनुयायी होता, बाबासाहेबांच्या जेव्हा तुम्ही धम्म आचरण करतात, बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तुम्ही बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करतात, तर त्यावेळेला तुम्हाला हा पुरुषी अहंकार पण बाजूला ठेवावा लागणार आहे. आणि काय करावं लागणार आहे? तुम्हाला मनुष्य म्हणून त्यांना समान बघावं लागणार आहे. अर्थात हा सर्वात अवघड प्रक्रिया आहे, कारण आपल्या मनावर तो संस्कार झालेला आहे. आपण बघतोय की रेल्वेवर मी एकदा पुण्याला जात असताना एक माणूस आपल्या बायकोला
मारत होता आणि काही लोक बघत होते, काहींना ते सहन नाही झालं आणि मी त्याला अडवलं. त्याला धरलं. तर धरल्यावर तो काय म्हटला माहिती आहे की ती माझी बायको आहे, मी तिला मारल, जोडल, काही करेल, शिव्या देईल. तर हा अधिकार याला कोणी दिला? तर हा अधिकार याला धर्माच्या चुकीच्या संस्कारातून मिळालेला आहे. आणि म्हणून आपण बघतो की लहानपणापासून मुलींना वेगळ्या पद्धतीने वाढवलं जातं. त्यांना सांगितलं तू स्वयंपाक कर, तू चपाती कर, तू भांडे घास, तू धुणे धु. आईवडीलच करतात हे. महिलाला असे वेगळे काम देतात. हे कुठून आलेलं आहे? हे आपल्या संस्कृतीतून आलेलं आहे, आपल्या धर्मातून आलेलं आहे, अर्थातच त्या चुकीच्या धर्मातून आलेलं आहे. आणि म्हणून आपण जर बौद्ध म्हणून असू तर आपण मुला आणि मुलींमध्ये भेद करता कामा नये. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला आली आणि मुलगा जन्माला आला, त्यानंतर तुमची मानसिकता तपासू शकतो आपण. आपण काय करतो? आपण आनंद उत्सव देखील जिलेबी आणि पेढामध्ये वाटून टाकतो. मुलगी झाली तर जिलेबी वाटा, कमी आनंद, आणि मुलगा झाला तर पेढा वाटा, आता तो वंश वाढवेल. तर बाबासाहेबांचा हा जो काही विचार आहे तो जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे जर करायचा असेल तर आपल्याला समानतेने आपली दृष्टी ही समान असली पाहिजे. आणि बाबासाहेब असं म्हणतात की जो काही बोधिसत्व असतो, जो काही धम्ममार्गात पुढे गेलेला असतो, त्याची दृष्टी अशी समान झालेली असते. तो भेद करत नाही, स्त्री आणि पुरुषमध्ये पण भेद करत नाही, जातीमध्ये तर अजिबात भेद करत नाही. तो सगळ्यांना मनुष्य म्हणून बघतो. तर अशी दृष्टी प्राप्त होणं हे देखील धम्ममार्गात पुढे जाणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य मानलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, प्रतिज्ञाच देतात की मी मनुष्य प्राणी समान आहेत असे मी मानतो. सगळ्यांना सांगायचं नाही आता, नाही तर तुम्ही जाल भांडणार करणारा नवऱ्याला म्हणाल रे तुला बाबासाहेबांनी सांगितलं नाही का. ही प्रतिज्ञा आपल्यासाठी, मी सर्व मनुष्य प्राणी समान आहेत असे मी मानतो. तर ही 9वी प्रतिज्ञा होती. त्यानंतर आपण बघणार आहोत 10वी प्रतिज्ञा आणि ह्या प्रवचनातली शेवटची प्रतिज्ञा की मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. आणि मग आता हे सगळं आपण शिकलो. आपण काल्पनिक देव नाकारले, पुरोहितशाही आपण आता नाकारली, खोलचट कल्पना आपण नाकारल्या, या सगळ्या प्रतिज्ञा आपण केल्या. आता आपण समान दृष्टी स्थापन करण्याचं मानलं, मनुष्य प्राण्याला समान मानतोय. मग आता पुढं बाबासाहेब काय म्हणतात? पुढची प्रतिज्ञा आहे नुसतं मानायचं नाही समान, तर समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. तर आत्ताच ज्या आंबेडकर स्टडीनी मला बोलण्याची संधी दिली, तर हा पण तोच प्रयत्न आहे, समता स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. कारण तुमच्या कानावर हे पडतं आहे. आता तुमच्या कानावर पडलं आणि तुमची मनस्थिती बदलली तर तुम्ही काय करताय? समता स्थापन करण्याच्या मनस्थितीला ग्रहणशील होत आहे, म्हणजे तुम्ही ऐकताय. आता तुमच्या मनात कुठंतरी हे चालू आहे की बरोबर आहे, बुद्ध जे म्हणताय महिला आणि पुरुष समानच असले पाहिजे, नाही का. तर हे जे काही सत्य तुम्हाला आताच जाणलं आहे, हे जे काय आपण ऐकतोय, आता हे जेव्हा आपण लोकांना ऐकवू, त्याचा अनुभव घेऊ, त्याच्यावर चर्चा करू, त्याविषयी आग्रही राहू. आणि आता जर का समजा आता काही महिला असतील ज्यांना आता लहान मुलं असतील, मुली असतील, आणि त्यांनी संकल्प केला की आता मुलीला पण मी क्रिकेट खेळायला पाठवेल आणि मुलालाही भांडे घासायला सांगेल, असं जर त्यांनी संकल्प केला तर त्यावेळेला काय होईल? तर तिथं समता स्थापन करण्याचा प्रयत्न होईल. म्हणजे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी बाबासाहेब टाकता ही प्रतिज्ञा देऊन. तर तुम्हाला नुसतं बौद्ध म्हणून थांबायचं नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या मनात जर का समता आली, तुम्ही सगळ्यांना समान बघत आहात, आता ती स्थापन करायची. एक समाज असा तयार करायचा आहे जो समतामूलक समाज असेल. हा शब्द आपण ऐकला असेल, खूप महत्त्वाचा शब्द आहे. ही काही पूर्ण चळवळ याच्यावर उभी राहिली आहे. समतामूलक समाज तयार करायचा आहे. मग कसा समाज? जो महिला आणि पुरुषांना समान तर बघेलच, पण सगळ्या मनुष्य प्राणीला समान बघेल, नाही का. आपण बऱ्याच वेळेला भेदाच्या गोष्टीमध्ये असतो. आपण बऱ्याच वेळेला आपण आपल्या मुलांना वेगळं बघतो, शेजारच्या मुलांना वेगळं बघतो. आपण आपल्या जातीच्या लोकांना वेगळं बघतो, दुसऱ्या जातीच्या लोकांना वेगळं बघतो. आत्ताच एक घटना आमच्याकडे घडली. एक माझा खूप जवळचा मित्र जो चळवळीत काम करतो, त्याच्या घरात एका मुलीने एका चर्मकार जातीच्या मुलाचा विवाह केला. आणि इतका गोष्ट त्यांच्या मनाला लागली की तू काही कर, म्हणजे भिकाराला गेली असती, प्रेम केलं असतं बरं झालं असतं, पण ह्या जातीच्या माणसाची तू लग्न करते. असा आग्रह जेव्हा मी पाहिला तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं
यांना आपण म्हणतो की समानतेची लढाई आपण लढतो. आणि जातीमध्ये जर का कोणी विवाह करायचं म्हटलं, प्रेमविवाह करायचं म्हटलं, तर तुमची भूमिका एवढी टोकाची कशी काय जाते? आपण पण कल्पना करू शकतो, जर आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाने किंवा मुलीने मातंग, चर्मकार, गारुडी हे जे आपल्या खालच्या जाती आपण समजतो, यांच्याशी जर विवाह करण्याचा प्रस्ताव आणला तर आपल्या डोक्यामध्ये काय रिॲक्शन असतं? तर आपल्यामध्ये ती मनुवादी संस्कार असल्यामुळे आपण त्यांना समान पाहत नाही. आपण जरी पछाडलेलो असतो, खालच्या जातीचे असलो, तरी आपल्याही खाली काही जाती याचा एक प्रकारे आनंदच असतो. एक प्रकारे आपण त्या जाती व्यवस्थेला मानणाऱ्या मानसिकतेमध्येच असतो. आणि म्हणून जर का तुम्हाला बाबासाहेबांचा अनुयायी व्हायचं असेल तर हा जो काय तुमचा संकुचितपणा आहे तो तुम्हाला बाजूला करावा लागेल. आणि तो जर तुम्ही बाजूला नाही केला तर तुम्ही समता स्थापन केली असं होणारच नाही. या जाती जर तोडायच्या असतील तर खूप साधी गोष्ट आहे, प्रेम आणि मैत्रिणीच या जाती तुटू शकतात. पण तुम्ही काय करता, आम्ही काय करतो, आपल्याला काय माहीत आहे, जर एखाद्या मुलीचं लग्न करायचं आहे तर आपल्या जातीतला मुलगा किंवा मुलगी बघतो. आणि मग काय होईल, जर आपण आपल्याच जातीच्या मुलामध्ये लग्न करत असू तर ती जात वाढेलच, तीच जात वाढेल ना. तो जाती व्यवस्था मोडेल कुठून? हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. कारण आमच्याकडे एक धम्मचारी होते जे रामोशी समाजामधून आले होते, त्यांचं नाव आकाश बोधे होतं. ते जेव्हा या बौद्ध धर्मामध्ये आले, धम्मचारी बनले, बौद्ध धर्म स्वीकारला, तर ते त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगायचे की मी आता रामोशी समाज सोडला आहे. आणि आता त्यांनी मला सांगितलं की तू बौद्ध झाला आहे, पण आता मी बौद्ध लोकांमध्ये आलो आहे, पण बौद्ध लोकांना माहिती आहे की मी रामोशी समाजाचा आहे. मग आता माझ्या मुलं मोठं होत आहे, मुली मोठ्या होत आहे, तर यांना कोण स्वीकार करेल, यांना कोण बौद्ध यांच्याशी लग्न करेल? हा प्रश्न माझ्यासमोर पडलेला. असं आकाश बोधे नावाचे जे काही धम्मचारी नेहमीच खंत व्यक्त करायचे. हाच प्रश्न आता आपल्या समोर आहे. आता आपल्याला नुसतं प्रतिज्ञा नाही, हे आव्हान देखील आहे काय आपण या प्रतिज्ञेवर जाऊ शकतो का? काय आपली एवढी संकुचित वृत्ती सोडून जातीच्या मानसिकतेतून आपण जाऊ शकतो का? कारण आपण तर सर्वात पुढचे सैनिक आहे, पहिल्या फळीतले सैनिक आहे, जे जाती व्यवस्था नष्ट करू पाहता. पण काय तुमच्या घरामधून तुम्ही ती सुरू करू शकता का? हा मोठा प्रश्न आहे. तर आपण आता हेच बघितलं की 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी प्रतिज्ञा बघितली, ज्यामध्ये आपण हेच बघितलं. तर आपण जाण्यापूर्वी म्हणजे हे थांबवण्यापूर्वी आता 10:55 झाले, 5 मिनटं आहे माझ्याकडं. या 5 मिनटामध्ये आपण पौर्णिमेचं थोडक्यात महत्त्व आणि त्याआधी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे की पेशंट असतात, पेशंट आणि डॉक्टर. तर 4 प्रकारचे पेशंट आपण बघणार आहोत, जे या आजच्या विषयाला कसे जोडता येते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला एक प्रकारचा जो का पेशंट असतो तो काय असतो, त्याला आजार झालेला असतो, तो आजार बरा व्हावा याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो, पण तो डॉक्टरकडं जाण्याऐवजी बंधुभावाकडे जात असतो आणि त्याचा आजार अजून वाढून घेतो किंवा तो त्या आजारातच मरतो पण. दुसरा प्रकारचा पेशंट असतो जो डॉक्टरकडे जातो, पण त्याने जी काही चिठ्ठी दिली असते त्याच्याप्रमाणे तो औषधच घेत नाही आणि त्याचा आजार देखील बरा होत नाही. तिसरा प्रकारचा पेशंट असतो जो डॉक्टरकडे जातो, चिठ्ठी पण घेतो, त्याला चिठ्ठी वाचता पण येते, चिठ्ठी पण म्हणतो हां हे पॅरासिटामॉल आहे, याच्यामुळं ताप जाईल, हां हे औषध याच्यामुळे डोकं दुखणं बंद होईल, हा पेन किलर आहे, हा अँटीबायोटिक आहे, हे सगळं तो वाचता येतं त्याला, ती चिठ्ठी घेतो, पण त्या गोळ्या काही तो घेत नाही. तो फक्त त्या चिठ्ठी वाचण्यामध्येच त्याची धन्यता मानतो. आणि चौथ्या प्रकारचा जो काही पेशंट आहे तो डॉक्टरकडे जातो, चिठ्ठी घेतो, चिठ्ठीप्रमाणे औषध घेतो, त्या 3 किंवा 4 डोसमध्ये तो घेतो, त्याला लाभ होतो आणि त्याचा आजार दूर जातो. तर हे 4 पेशंट कोण आहे? तो डॉक्टर कोण आहे आणि आजार काय? तर आपल्याला आजार आहे ब्राह्मणी व्यवस्थेचा एक संस्कार असे झालेले आहे, ज्याच्यामुळे आपल्या दृष्टी असमान झालेली आहे, आपण खुळ्या खलचट कल्पनेमध्ये अडकलेलो आहे आणि आपण इतक्या असाध्य आजाराने जडलेलो आहे की त्याच्यातून कसं बरं आहे आपल्याला काही लोकांना माहितीच नाही. ते डॉक्टरांच्या ऐवजी बंधुभावाकडे जातात, नाही का? तुम्ही जर बसने प्रवास केला
बसमध्ये एक नेहमी तुम्हाला पाहायला मिळतं काय, की एक बाबाचं नाव नंबर दिलेला असतं. तो म्हणतो काय, तुमचं प्रेम जर विफल झाले असेल, तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तुम्हाला मुलं होत नसतील, तुमच्यावर कोणी करणी केली असेल, तर मला संपर्क करा. वशीकरण वगैरे असं काय काय. हे लोक तुम्हाला काय करतात, तुमच्या तुम्ही या डॉक्टरकडे जाण्याऐवजी या अशा लोकांकडे जाता. दुसरे लोक जे काय करतात, डॉक्टरकडे जाता, दीक्षा वगैरे घेता, बौद्ध होता, पण काय करतात ते औषधच घेत नाही. बाबासाहेबांनी जे काय सांगितले बदलण्याच्या गोष्टी त्या घेत नाही, पण ते काय करतात, व्हाईट ड्रेस घालतात, 14 एप्रिल, 6 डिसेंबर, पौर्णिमा, वाढदिवस, पंचशील वगैरे सगळं करतात ते, पण ते काय आचरण काही करत नाही. आणि मग याने हे पण बौद्धच असतात, पण हे काय यांना काय खरं सुख मिळत नाही, हे खरे काय समानतेचे दृष्टीचे असत नाही. तिसऱ्या प्रकारचे लोक असतात व्हाईट कॉलर, शिकलेले, PhD झालेले, MA वगैरे झालेले, यांनी ग्रंथ वाचलेला असतो, पण वाचता आणि हे काय करता, वाचताच फक्त, ते ना वादविवाद करण्यासाठी वाचतात. आमच्यासारखा एखादा प्रवचनाला गेला त्याला प्रश्न विचारतात, मग हे असं का, ते तसं का, याच्यामध्ये हे का, त्याच्यामध्ये ते का. आचरण करायचं नाही, पण नावच ठेवायचे. एखाद्या भिक्षू जर त्याला कमी समजत असेल, त्याची टर उडवण्यासाठी त्याला बोलता, तुम्ही सामनेर का भिक्षू आहात, तुम्ही धम्ममित्र एका धम्मचारी आहात, मग तुम्ही हे असं काय करता, ते तसं काय करता, पूजास्थान असं का सजवलं आहे वगैरे वगैरे करून चिठ्ठी वाचता फक्त, ते आचरण करत नाही. पण चौथ्या प्रकारचे जे काही लोक आहे तेच खरे बाबासाहेबांचे धम्मक्रांती घेऊन चाललेले. ते म्हणजे ते काय करतात, ते डॉक्टरांकडे जातात, म्हणजे बाबासाहेबांना निष्ठावान असतात, ते चिठ्ठी पण घेतात, म्हणजे बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा असतील, बुद्ध त्यांचा धम्म असेल, हे सगळं वाचन करतात आणि ते काय करतात, त्याप्रमाणे वागतात आणि मग त्यांना परिणाम मिळतो. आणि मग तेव्हा तो प्रबुद्ध समाज तयार होईल. केव्हा, जेव्हा आपण आचरण करू, त्याचा अनुभव घेऊ, समता स्थापन करायचा प्रयत्न करू आणि हे सगळे नाकारून आपण जेव्हा प्रत्यक्षात कृती करू आणि बौद्ध होऊ, खऱ्या अर्थाने 100% बौद्ध होऊ, तेव्हाच आपण या चौथ्या प्रकारामध्ये जाऊ, की जे डॉक्टरांकडे जातात, चिठ्ठी घेतात, चिठ्ठीप्रमाणे गोळ्या घेतात, खातात आणि बरे होतात. तर हा जो काही प्रतिज्ञेचा अभ्यासक्रम इथं मी थांबवतो, 10 वाजलेले, पण मी आणखी 2 मिनटं याच्यासाठी घेतो, की आज माघ पौर्णिमा पण आहे. आजच्या दिवशी 4 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या. भगवान बुद्धांनी वैशाली या ठिकाणी वैशाली या नगरीला शेवटचं बघितलं आणि त्यांनी घोषणा केली की मी हे वैशाली नगर शेवटचं बघतोय आणि मी 3 महिन्यानंतर माझा देह त्यागणार आहे. ही घोषणा आजच्याच पौर्णिमेला दिवशी झाली होती. त्यानंतर भगवान बुद्धांनी जे काही मातीचं भिक्षापात्र होतं, जे त्यांनी पहिल्या दिवसापासून महानिर्वाणपर्यंत मातीचं भिक्षापात्र त्यांनी इतके ते जागृत होते की ते तसंच्या तसं इतक्या वर्ष त्यांनी वापरलं. ते फुटलं नाही, तुटलं नाही, तडा पडला नाही, त्याचा कधीही आवाज झाला नाही. आपण बघतो की आपण किती अजागृत असतो, की आपण वस्तू पाडत असतो, आपल्या भांडे पडलेले असतात, वस्तू पडलेल्या असतात, आपण अजिबात वस्तूवर जागृत नसतो. बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीपासून एक मातीचं भिक्षापात्र आपल्या महानिर्वाणपर्यंत न तुटू देता इतक्या जागृतपणे वापरलं आणि ते भिक्षापात्र आजच्याच दिवशी त्यांनी लिच्छवी लोकांना दिलं. त्याच्यावर मग त्यांनी स्तूप बांधला आणि असं म्हणतात की हा स्तूप उत्खनामध्ये जेव्हा सापडला, हा जो भिक्षापात्र, त्या दिवशी पण माघ पौर्णिमाच होते. त्यानंतर आनंद जे होते, बनते आनंद, यांनी देखील माघ पौर्णिमेच्या दिवशीच त्यांचं देखील महानिर्वाण झालेलं होतं. तर पौर्णिमेबद्दल एवढं थोडक्यात सांगून मी इथं थांबतो. आपले जे काही प्रश्न आहे त्यासाठी आपण आता आपलं म्यूट उघडून एकेकाने प्रश्न विचारू शकता. माझं हे कसं वाटलं याच्याबद्दल तुम्ही कृपया मला फीडबॅक द्या आणि मी इथं थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.